सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। ठाकरे गटाच्या परभणी जिल्हा प्रमुखाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। गंगाप्रसाद आनेराव यांच्याऐवजी आता विष्णू मुरकुटे परभणी जिल्हा प्रमुख असणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नामध्ये सप्ताहाचं ध्वजारोहण करण्यात आलं। गगनगिरी महाराज यांच्या 8व्या सप्ताहाचं ध्वजारोहण शिंदेंनी केलं। नरे पार्क इथं सुरू असलेल्या खासदार मोहन रावले या स्मृती चषक स्पर्धेला भेट देण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे दाखल झाले होते। यावेळी त्यांनी नसरापूर प्रकरणावरती भाष्य करताना पोलिसांचा धाक आरोपींना राहिला नाही असं भाष्य सुद्धा केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली। नाशिकच्या गंगापूर इथे एका रिसॉर्टमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळींनी सुद्धा या लग्न सोहळ्याला हजेरी लावली। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवल्याशिवाय शांत बसणार नाही असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं। यावर आपला नेत्याला मोठं पद मिळावं हे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं अशी प्रतिक्रिया सुद्धा आमदार प्रवीण दरेकरांनी दिली। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण कोसकरांनी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावरती कुंभमेळ्यावरून सरकारविरोधात नाराजीचा सूर उमटवला आहे। स्थानिक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची खंत सुद्धा व्यक्त केली आहे। एवढ्या भयानक घटना राज्यामध्ये घडत असताना सुद्धा सरकार आणि गृहमंत्री फडणवीस गंभीर नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। गृहमंत्री सध्या गुन्हेगारांना पकडण्याऐवजी पक्ष फोडणं, आमदार पळवणं आणि कोण मोठा इन्फ्रामॅन हे ठरवण्यामध्ये व्यस्त आहेत अशी टीका अंधारे यांनी केली। मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी नसरापूर अत्याचार प्रकरणी एक पोस्ट शेअर केलेली आहे। आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असा सवाल अमित ठाकरे यांनी सरकारला विचारला। एखाद्यानं खून किंवा बलात्कार केला म्हणून त्याला रस्त्यावरती फाशी देण्याचा कायदा आपल्या देशात नाही। कोर्टासमोर आरोपी सुटू नये यासाठी पक्के पुरावे असणं आवश्यक आहे। यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं चार्जशीट सुद्धा दाखल केली आहे। यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये याची काळजी सुद्धा घेतली जाते। नसरापूर प्रकरणाबाबत ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली। माणुसकीला काळीमा फासणारा हा सगळा प्रकार आहे, कायद्याचा धाकच राहिलेला नाही असं दानवे म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट दिली। यावेळी स्मारकाच्या सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा सुद्धा घेण्यात आला। विशेषतः दुसऱ्या टप्प्यातील कामांची पाहणी सुद्धा करण्यात आली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतमोजणी होणार आहे। एमआयडीसी मधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे। मतमोजणीसाठी प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे। शक्ती कायदा विधानसभेमध्ये पास झाला, तो लवकरच अंमलात आला पाहिजे। शक्ती कायदा आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न झाले पाहिजेत। शक्ती कायदा लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावं, आम्ही विरोधक त्याला पाठिंबा देऊ, आमदार रोहित पवारांनी हे विधान केलंय। रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची चर्चा सध्या सुरू झाली। पक्षातील एक मोठा नेता लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। या घडामोडींमुळे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींनाही वेग आलेला आहे। नसरापूर प्रकरणी आधीच्या गुन्ह्यामध्ये काही हलगर्जीपणा झालाय का याची चौकशी झाली पाहिजे। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। शक्ती कायद्यासंदर्भात मी सरकारशी बोलणार आहे असं वक्तव्य खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे। बाल हक्क आयोगानं नसरापूर प्रकरणाची दखल घ्यावी यासाठी बोलणं झालंय। पीडित कुटुंबाला न्याय मिळणं आणि संरक्षण मिळणं यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचं निलम गोरे यांनी विधान केलं। कोल्हापुरात आमदार सतेज पाटलांनी एसआयआर मोहिमेसाठी घरोघरी जात एसआयआर साठी जनजागृती करणारे सतेज पाटील हे राज्यातले पहिले लोकप्रतिनिधी ठरलेत। मतदार यादी अचूक राहण्यासाठी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही सतेज पाटलांनी केलं।